आज आपण बनवलेली आहे भेंडीची रेसिपी, सुपर टेस्टी आणि खायलाही झणझणीत आणि मस्त अशी लागणारी. तर ही भेंडीची रेसिपी आपण कशी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण घेतलेली आहे भेंडी 500 ग्रॅम. मस्तपैकी भेंडी घेतलेली आहे, फ्रेश अशी भेंडी आहे. मार्केटमध्ये तुम्ही गेल्यावरती भेंडी तुम्ही चेक करू शकता. जी फ्रेश भेंडी असते तुम्ही फक्त तिला तोडून बघायचं आहे, ती पटकन तुटते, ती फ्रेश भेंडी असते. आणि जी वाकते ती बोलू शकतात की भरपूर दिवसाची भेंडी असते, असं तुम्ही रेकग्नाईज करू शकता भेंडी फ्रेश आहे की नाही. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे जिन्नस आहेत मसाले. जिरे घेतलेले आहे 1 चमचा, त्यानंतर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, 2 कांदे, 2 टमाटर, लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा आणि मीठ घेतलेलं आहे टेस्टनुसार. तर ह्याच्यामध्ये अजून एक आपण इन्ग्रेडियंट्स ॲड केलेला आहे, ते आहे लसूण. लसूण एक मेन इम्पॉर्टंट प्ले करणार आहे आपल्या या भेंडीच्या रेसिपीमध्ये. ते म्हणजे अख्खा लसूण जो आहे आपण तो त्याच्यामध्ये टाकणार आहोत. मस्त अशी लसूणी भेंडी आपण बनवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काहीतरी असं बोलतात ना की वेगळं काहीतरी शिकणार आहात तुम्ही आजच्या या रेसिपीमध्ये. भेंडी तर आपण बनवतोच, पण आम्ही या पद्धतीने जी बनवलेली आहे ती पद्धत नक्की करून बघा. तर भेंडीचा जो चिकटपणा असतो, गुळगुळीतपणा आपल्याला भाजीमध्ये लागू नये त्यासाठी आपण काय करणार आहोत, 5 मिनटासाठी भेंडी मस्तपैकी फ्राय करून घ्यायची तव्यामध्ये. तुम्ही बघू शकता आपण इकडे भेंडी चांगली फ्राय करून घेत आहोत. फ्राय ॲज अन लाईक की ती वाफवून घ्यायची, त्याच्यामधला जो चिकटपणा असतो तो काढून टाकायचा आहे. ती म्हणजे भाजून घ्यायची, भाजून घेणे हा शब्द आहे. तर आपण भेंडी कापून घेतलेली मस्तपैकी तुम्ही बघू शकतात. आणि भेंडी आपण बारीक कापलेली नाही, भेंडीचा शेप तुम्ही बघू शकतात. 2 सेंटीमीटरची भेंडी आपण कापलेली आहे, 2-2 सेंटीमीटरची भेंडी आहे. तर ही आता फ्राय करून झाल्यावरती आता इबला आपण साईडला काढून घेऊया. आणि ही एक बेस्ट ऑप्शन असू शकते लंच आणि लंचसाठी. डिनरलाही तुम्ही खाऊ शकतात आणि टिफिनलाही मस्त असा एक ऑप्शन असू शकते. फटाफट होणारी डिश आहे ही. आपण भेंडी साईडला काढून घेणार आहोत. आता आपलं प्रिपरेशन चालू करणार आहोत. त्याच कढईमध्ये आपण घेतलेले आहे 2 चमचे तेल आणि त्या गरम झालेल्या तेलामध्ये आपण टाकलेले आहे जिरे. जिरे चांगले आपल्याला तडकून घ्यायचे आहेत. इकडे आपण टाकलेले आहेत अख्खे लसूण. लसूण हे भरपूर बेनिफिशियल असतात आपल्या बॉडीला. ॲलिसिन नावाचं एक त्याच्यामध्ये द्रव असतं, ते भरपूर बोलतात ना की बेनिफिशियल असतं आपल्या बॉडीला. तर कोणत्याही भाजीमध्ये लसूण टाकणे भरपूर इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपलं दुसरं इन्ग्रेडियंट्स आहे कांदा. कांदा आपण शेप बघू शकतात कसा कापलेला आहे, मोठा कापलेला आहे, आडवा कापलेला आहे. आणि हे आता फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी. सेम रूल कांद्याचा की हा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे आणि लसूणही चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे मस्तपैकी. तर हे आता मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं. आणि कोणाकोणाला इथे भेंडीची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि भेंडीची अशी तशी भाजी नाही, आपण ही लसूणी भेंडी बनवत आहोत. ही नक्की तुम्हाला तुमच्या घरच्यांना आवडणार आहे आणि काहीतरी नवीन टॉपिक आहे हा. जरूर जे नवीन असतील त्यांनी करून बघा ही रेसिपी. त्याच्यानंतर आपण मीठ ॲड केलेलं आहे आणि मिठानंतर आपण इकडे हिरवी मिरची ॲड केलेली आहे. हिरवी मिरचीनी असा मस्त असा झणझणीत टेस्ट येणार आहे. ही हिरवी मिरची आपण तिखटासाठी यूज केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण लाल मिरची पण टाकणार आहे, पण ती कलरसाठी येणार आहे, ती आपण शेवटी टाकणार आहोत. ती तुम्हाला दाखवणारच आहे आपण कधी टाकायची आहे. तर मस्तपैकी कांद्याला गुलाबी कलर आलेला आहे, याचा अर्थ कांदा चांगला फ्राय झालेला आहे, त्याबरोबर लसूणही चांगला फ्राय झालेला आहे. तर मस्त अशी ऑनियन लसूण युक्त अशी भेंडी तयार होणार आहे. मस्त अशी तुमच्या बोलतात ना की लंचचा नाहीतर डिनरचा नाहीतर टिफिनचा शोभा वाढवणारी ही रेसिपी होणार आहे. इकडे आपण ॲड केलेली आहे हळद. आणि हे पाहता जरूर मुंबईकर आई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला सपोर्ट मुंबईकर आई चॅनलला दाखवा, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. हा एक मोटिवेशनचा पार्ट झाला मित्रहो. तुम्ही जर आपल्या चॅनलची रीच वाढवली तर आपल्याला एक मोटिवेशन भेटतं. आपण दररोज व्हिडिओ टाकत असतो, त्यासाठी प्लीज काहीतरी मोटिवेशन भेटावं म्हणून व्हिडिओला पूर्ण बघत जा. लाईक शेअर सबस्क्राईब करत जा, तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती शेअर करू शकतात. इकडे आपण ॲड केलेलं आहे टमाटर. तर टमाटर आणि सर्व इन्ग्रेडियंट्स आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आपण सुरुवात केलेली होती कांद्यापासून, लसूणपासून. इकडे हिरवी मिरची ॲड केलेली आहे आणि लसूण नंतर आपण इकडे ॲड केलेलं हिरवी मिरची. इकडे आपण टाकलेले आहेत भेंडी आता जी आपण भाजून घेतलेली कढईमध्ये, तीच भेंडी आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत.
तर तुम्ही बघू शकता आपण प्रत्येक जो जिन्नस आहे, लसूण, कांदा, टमाटर, हिरवी मिरची हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता भेंडी ही 10 मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायची, फ्राय करून घ्यायची. तुम्ही काहीही करून बोलू शकता. आणि भेंडी चपातीबरोबर एकदम टेस्टी लागते आणि त्याच्यातला जो क्रंच असतो तोही लागतो. ती भेंडी म्हणतात ना की गुळगुळीत लागत असते भेंडी. इथे आपण टाकलेली आहे लाल मिरची. लाल मिरचीने फक्त हा कलर येणार आहे, ही तिखटासाठी नाही आहे. तिखटासाठी आपण हिरवी मिरची ॲड केलेली आहे. इनिशियली मी तुम्हाला सांगितलेलं, ही फक्त एक कलर आणि एक चांगला टेक्स्चर यावा आपल्या भाजीला, त्यासाठी आपण ही लाल मिरची ॲड केलेली आहे. तर मी म्हटलेलं की गुळगुळीत लागणार नाही आहे भेंडी, कारण की आपण ती भाजून काढलेली आहे. तर हाच आपला एक मेन पॉईंट राहणार आहे की भरपूर गृहिणी म्हणतात की त्यांची भेंडी केलेली ही गुळगुळीत होते, पण आपण ही जी भेंडी केलेली आहे त्याच्यामध्ये गुळगुळीतपणा येणार नाही, कारण की आपण ऑलरेडी भेंडी भाजून काढलेली आहे आणि त्याच्यामधला जो स्टिकीनेस असतो तो आपण रिमूव्ह केलेला आहे, जी भाजण्याची प्रक्रिया झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की काहीतरी शिकलेला आहात, तर जरूर सपोर्ट करा या मुंबई के राई चॅनलच्या व्हिडिओला. नवनवीन रेसिपीजसाठी असंच सपोर्ट करत राहा. आता ही भेंडी मस्तपैकी 10 मिनटासाठी आपली फ्राय झालेली आहे. तर बघू शकता 10 मिनटांनंतर तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत झालेली आहे. कांदा, टमाटर, लसूण, हिरवी मिरची आणि अदर जिन्नस सगळे मिक्स झालेले आहेत. आता इकडे आपण साईड डिशमध्ये ही काढून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकता भेंडी चांगली फ्राय झालेली आहे आणि दुसरे इन्ग्रेडियंट्स पण चांगले फ्राय झालेले आहेत. तर हे बघा आपण टाकलेलं आहे आपल्या साईड डिशमध्ये आणि प्रेझेंटेशन जर एकदम मस्त अशी केलेली आहे. तर मित्र हो, प्लीज कमेंट करत जा आणि आमच्या व्हिडिओची शोभा वाढवत जा. मोटिवेशन भेटतं असं काहीच नाही आहे, आम्हाला फक्त मोटिवेशन भेटतं दररोज व्हिडिओ टाकण्याचं. सपोर्ट करा. महाराष्ट्रीयन चॅनल आहे मुंबई के राई आणि अशा नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.